म्हणजे माझ्या लहानपणी, आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी. तुम्ही पण असाल ना, लहानपणी लहान होतात की नाही? अबे साले, का 38 वर्षाचे होतात? मी लहानपणी 38 वर्षाचा होतो. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. तसं नाही, मी लहानपणी खरंच लहान होतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मला नाही आबरू मी कशाला घाबरू म्हणणारे कोमटराव अजूनही मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल अशी आशा बाळगून आहेत आणि त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असा बालहट्ट ते अजूनही धरूनच बसलेले आहेत. मात्र त्यांच्या या बालहट्टाला काँग्रेसने आणि शरद पवार यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. यांची आणि यांच्या गटाची वाताहत कशी झालेली आहे हे समजून घ्या मित्रांनो. मातोश्रीवर कोमटराव, त्यांचे पुत्र पेंग्विन, घरगडी भोंगा राऊत यांच्या उपस्थितीमध्ये उबाठा गटातर्फे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उबाठा गटातर्फे काही जणांना एबी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलं. मात्र या उमेदवारांनी हे एबी फॉर्म घेतलेच नाहीत, त्यांनी ते परत केले. त्यांनी असं सांगितलं की नंतर घेऊ आम्ही हे एबी फॉर्म. जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा उबाठा गटाची चांगलीच फजिती झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर पेंग्विन ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं सांगितलं की नाही असं काही घडलेलंच नाहीये, आम्ही एबी फॉर्म्स दिलेच नव्हते आणि हे सगळं खोटं आहे. मात्र कोमटराव आणि त्यांचे पुत्र कसे वेळोवेळी खोटं बोलतात हे अख्ख्या महाराष्ट्राने आजवर बघितलेलंच आहे. कोमटरावांचे पुत्र पेंग्विन यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी भागामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये कुठलंही विकास कार्य केलेलं नाहीये, जनतेचं कुठलंही काम केलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांची तिथून पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. मात्र काँग्रेसचं मुखपत्र समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकमत या वृत्तपत्राने एक बातमी छापून आणलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की आदित्य ठाकरे वरळी मधून निवडणूक लढणार नाहीत. एवढंच काय तर यंदा विधानसभेची निवडणूकच आदित्य ठाकरे लढणार नाहीयेत. मित्रांनो, वरळीमधून आदित्य ठाकरे लढणार नाहीत हे तर सगळ्यांनाच माहित होतं हो, पण आता ते विधानसभेची निवडणूक कुठल्याही मतदारसंघातून लढणार नाहीयेत, कारण त्यांना सुरक्षित असा मतदारसंघ अजूनही सापडलाच नाही. शिवाय निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे हे यांना चांगलंच माहीत झालेलं आहे. नाना पटोलेंनी भुंगा राऊतांचा चांगलाच अपमान केलेला आहे. अजूनही काही जागांबाबतीत काँग्रेस आणि उबाठा गटाचं जमत नाहीये, यांच्यामध्ये जोरदार धुसफूस चालूच आहे. आणि आता तर उबाठा गटाने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जर महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोले येणार असतील तर आमच्यापैकी कोणीही त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. काँग्रेसला नाना पटोलेंना आणि शरद पवारांना सुद्धा हेच तर हवंय. उद्धव ठाकरे नावाची लायबिलिटी आता यांना स्वतःच्या खांद्यावर घ्यायची नाहीये. उद्धव ठाकरे यांची जबाबदारी महाभकास आघाडीला झटकून टाकायची आहे आणि कोमटराव आपला गट स्वतःहूनच भकास आघाडीमधून दूर करतील अशी खेळी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यातर्फे खेळण्यात येत आहे. त्यामुळे नामुष्कीने का होईना कोमटरावांचा लाळघोटेपणा अजूनही सुरूच आहे, कारण त्यांना माहित आहे, त्यांना कल्पना आहे की जर आपण भकास आघाडीतून बाहेर पडलो तर लोकसभेला ज्या हिरव्यांनी आपल्याला मतदान केलेलं आहे ते हिरवे सुद्धा आपल्याला नाकारतील. हिंदू मतदार, मराठी मतदार तर केव्हाच आपल्यापासून दूर गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण भकास आघाडीतून बाहेर पडलो तर आपले फाके पडतील, आपला गट धुळीला मिळून जाईल, आपलं राजकारण संपण्याची शक्यता आहे. कोमटरावांची ही भीती सुद्धा खूप रास्त आहे मित्रांनो. गेले 2.5 वर्ष बाप चोरला, पक्ष चोरला, खोकेबाज, गद्दार हीच भाषा करणारे कोमटराव आणि त्यांच्या गटाचे त्यांचे समर्थक आता गेल्या 2.5 महिन्यांपासून कोमटरावांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा हे रडगाणं गात आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनी एका कार्यक्रमातून असं सांगितलेलं आहे की जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे. म्हणजे एक प्रकारे जयंत पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिलेला आहे. 15 दिवसांअगोदरच शरद पवार असंही बोललेले आहेत की महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होऊ शकते बरं का, म्हणजे सुप्रिया सुळे देखील मुख्यमंत्री होऊ शकतात असं पवारांचं सांगणं होतं. त्यानंतर याच पवारांनी रोहित पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे. मात्र हे सगळं करत असताना शरद पवार यांनी एकदाही कोमटरावांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेली नाहीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची अजिबातच आवश्यकता नाही या आपल्या निर्णयावर शरद पवार आणि त्यांचे सहकारी ठाम आहेत. ज्या शरद पवारांनी आपल्या
आत्मचरित्रामध्ये आत्मवृत्तामध्ये लोक माझा सांगाती या त्यांच्या आत्मवृत्तामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की 2.5 वर्षांमध्ये 2 तासांसाठी मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला आहे. इतका जाहीर अपमान केल्यानंतर सुद्धा शरद पवार आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवतील हा उबाठा गटाचा गोड गैरसमज लवकरच दूर व्हायलाच पाहिजे. उबाठा गटाचा घरगडी भोंगा राऊत हा सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांच्याकडून मोरचूत घेऊन आला आणि त्याने उबाठा गटावर हे मोरचूत टाकलं. या मोरचूतचा परिणाम असा झालेला आहे की उबाठा गट अस्तित्वहीन झालेला आहे. हे दिल्लीला गेलेले असताना सोनिया गांधी यांनी मीटिंग करण्यासाठी यांना 3 दिवस ताटकळवलं होतं. यातून यांची लायकी दिसून येते. भोंगा राऊत दिवसातून 10 वेळा असं सांगतात की आम्ही काँग्रेसच्या कनिष्ठ नेत्यांशी किंवा लोकल नेत्यांशी आम्ही बोलणारच नाही, आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांशीच चर्चा करू. पण जेव्हा हे काँग्रेसच्या वरिष्ठांशी म्हणजे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करायला जातात तेव्हा सोनिया गांधी यांना बैठकीला वेळ सुद्धा देत नाहीत. सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्या बैठकीचे फोटो सुद्धा यांना सोशल मीडियावर टाकायला परवानगी नाहीये. इतके दिवस माझ्या जमलेल्या तमाम देशभक्त मातांनो, भगिनींनो आणि बंधूंनो म्हणणारे कोमटराव आता सभांमधून भाषणांमधून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी साद घालायला लागलेले आहेत. कारण त्यांना हे कळून चुकलेलं आहे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. त्यातच आता मनोज जरांगे यांनी देखील उमेदवार द्यायला सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगे शक्यतो उबाठा गट आणि शरद पवार यांच्या विरोधामध्ये कमीच उमेदवार देतील किंवा उमेदवारच देणार नाहीत. मनोज जरांगे जिथे जिथे भारतीय जनता पक्ष निवडून येण्याची दाट शक्यता आहे तिथेच आपला उमेदवार देतील आणि मराठा मतांचं विभाजन करायला लावतील. मात्र हे करत असताना मराठा समाजाने एका गोष्टीचं भान ठेवायला हवं की 2.5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळामध्ये याच कोमटरावांनी तुमचं आरक्षण सुप्रीम कोर्टामधून घालवलेलं आहे. यांची अजूनही मराठा आरक्षण मुद्द्यावर ठाम अशी भूमिका नाहीये. त्याचं कारण स्पष्ट आहे, यांच्याकडे व्हिजनच नाहीये, यांच्याकडे दूरदृष्टीच नाहीये, यांना बजेट मधलं काहीच कळत नाही. हे लहानपणी 38 वर्षांचे होते, हे शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम करायला लावणार होते. तेव्हा अशा महाज्ञानीला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचं का याचा विचार मतदारांनी नक्कीच करायला पाहिजे. आपल्या कार्यकाळामध्ये यांनी फेक सर्वे घडवून आणलेला होता आणि स्वतःला तिन्ही त्रैलोक्याचा ब्रह्मांडाचा बेस्ट सीएम घोषित केलेलं होतं. मात्र बेस्ट सीएम कोण असतो हे एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितलं की लगेच कळतं. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, कारण एकनाथ शिंदे मनापासून जनतेचं काम करत आहेत. उबाठा गट जर सत्तेत आला तर हे लोक लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करणार, शेतकरी सन्मान योजना बंद करणार, महायुती सरकारने महिलांना जे 3 सिलेंडर वर्षाला मोफत दिलेले आहेत ते सुद्धा हे लोक बंद करणार. शेतकऱ्यांना विजेचं सध्याचं जे 0 रुपयाचं बिल येतंय ते नंतर हजारो लाखो रुपयांमध्ये यायला सुरुवात होईल. यांची पुन्हा महिन्याला 200-500 कोटींची वसुली सुरू होईल. तेव्हा 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार अवश्य करा. मित्रांनो, आदित्य ठाकरे यांनी 2024ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. न लढण्याचा म्हणजे ते स्वतः उभे राहणार नाहीयेत. त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो भीतीपोटी घेतलेला आहे की यावेळी निवडणुकीला उभं न राहता आपण फक्त आपल्या गटाचं काम करायचं आणि सभा घ्यायच्या, हाच यांचा विचार आहे. आदित्य ठाकरे यांना पराभवाची भीती सतावते आहे काय? वरळीमध्ये संदीप देशपांडे नावाचं मनसेचं जबरदस्त आव्हान आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये, उर्वरित मुंबईमध्ये देखील यांचा मतदानाचा टक्का घसरलेला आहे. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ यांच्या नशिबात नाहीये. कुठूनही उभे राहिलो तरी निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाहीत असंच दिसतंय. मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. हिंदूंमधली एकजूट भंग होऊ देऊ नका. हिंदूंमधली एकजूट आणखी वाढवा. हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आणि यासाठीच आम्ही म्हणजेच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून धर्मशास्त्र, नीती, संस्कार, संस्कृती यांचे सुंदरसे व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनलला देखील भरपूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंचचे सर्व व्हिडिओज आवर्जून शेअर करा. हिंदू प्रपंचच्या हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.